तर शेवटचा आकडा 8 म्हणजे 8 आहे. आणि 8व्या कडून जर उलट मोजलं तर पहिला आकडा काय होतो 8. 8व्या कडून उलट मोजलं आपण तर पहिला 8 8वा येतो आणि पहिल्याकडून जर उलट मोजले तर शेवटचा 8 आहे. आता तुम्ही 8 आता आपल्याकडे 1 ते 10 अंक आहे. प्रत्येक अंकाला ही गाठ आहे. 1 ला गाठ आहे, 2 ला गाठ आहे, 3 ला गाठ आहे, 4 ला गाठ आहे, 5 ला गाठ आहे, 6 ला गाठ आहे, 7 ला गाठ आहे. पण तुम्ही 8 आकड्याला गाठ आहे का अशी दिसते का कुठे? 9 ला गाठ आणि 10 ला ही गाठ आहे. बघा तुम्ही ती बोलते म्हणून नाही की मी माझ्या पद्धतीने सांगत नाही. 8 आकड्याला गाठ कुठेच नाही. सगळ्या आकड्यांना गाठ आहे. बघा 1 वरती गाठ, 2 ला मध्ये गाठ, सगळ्या आकड्यांना गाठ आहे. म्हणून 8 म्हणून म्हटले नारद म्हणून म्हटले आणि कंसा पहिला जर मोजला तर 8वा आणि शेवट 8वा वरून मोजला तर पहिला 8वा. मग काय करायचं? नाही म्हटलं की मध्ये कोणतरी असं तू सगळे मुलं मार असं म्हटलं तर कंस म्हटलं बरोबर आहे. नारायण केलं, नारद मुनी गेले आणि कंसाने देवीच्या खालीवर हात ओढलं आणि त्या बाळाला कंसाने ठार पहिली बात अशी देवकीची त्यांनी 6 मुलं मारली. किती मारली? 6 मुलं मारली. आणि 7व्या वेळेस जेव्हा देवकी गरोदर राहिली, 7व्या वेळेस जेव्हा देवकी गरोदर राहिली तेव्हा पांडुरंग परमात्मा विष्णूने सांगितलं शेषाला, शेष महाराज तुम्ही रोहिणीच्या उदरात तुम्ही वाढा आणि मी 8व्या अवतारामध्ये देवकीच्या पोटी. त्याप्रमाणे शेषाचं आणि श्री विष्णूचं बोलणं झालं. आणि जेव्हा 7व्या वेळेस देवकी गरोदर राहिली तेव्हा देवाचं जे ठरल्याप्रमाणे विष्णूचं शेषाचं तेव्हा तो गर्भ देवकीच्या पोटातला गर्भ रोहिणीच्या गर्भात गोकुळात ठेवला. आता रोहिणी काही गरोदर वगैरे काही नव्हती. अचानक जर तिला 6 महिन्याचं पोट जर दिसायला लागलं तर लोक संशय घेणारच नव्हते. आजपर्यंतही गरोदर नव्हती, पलीकडे होती बरोबर ना. आणि आज जे 7 महिने गेले गरोदर देखील आहे लागली. तेव्हा श्री विष्णूने रोहिणीला सांगितलं, रोहिणी तू घाबरू नको, तुला कोणी जरी काही नावं ठेवली त्याची जीभ झडेल. कारण हा जो तुझ्या उदरात वंश वाढतोय हा देवकीचा आहे, शेषाचा आहे. शेषाचा अवतार दक्षु म्हणा तो तुझ्या उदरात वाढतोय. नंदाला समजला, मग नंदन आनंदित झाला. आणि मग 8वा पुत्र देवकीच्या उदरी जेव्हा देवकी गरोदर राहिली तर देवकीचे डोळे वेगवेगळे आपल्याकडे डोळे नसतात. कोण माती खाते, कोण कोळसे खातोय, कोण काय खातोय, हे आपल्या बाईंचे डोळे. पण तेव्हा डोळे कसे लागते? देवकी म्हणायला लागली मी सुदर्शन चक्र हातात घे, मी ह्याला मारेन, मी त्याला मारेन, मी हे करेन. हे डोळे कारण विष्णू साक्षात देवकीच्या गर्भामध्ये मायबाप. आणि मग 8व्या वेळेस जेव्हा देवकी गरोदर राहिली आणि काही दिवसांनी देवकी प्रसूत झाली आणि देवकीला मुलगा 8वा अवतार तो होता. आणि मग सगळे तो देवकीला मूल झाल्यानंतर सगळे पारेकरी का झोपी गेले. देवाची लीला आगा देव काय करेल, देव मारीला ती तारी घरचा करविता तो आहे. आणि मग सगळे शिपाई झोपी गेल्याच्या नंतर टाळ कुंपाची लावली की आपोआप उघडली. आणि देवकीने सांगितलं वसुदेवाला काय एका टोपलीमध्ये घ्या आणि तुम्ही त्याला गोकुळामध्ये यशोदेच्याकडे न्या आणि यशोदेला झालेली मुलगी तुम्ही इकडे घेऊन या, ती मायावी. असं त्यांचं ठरलं. वसुदेवाने बाल श्रीकृष्णाला त्या टोपलीत घेतला आणि याचा दाट असताना मध्ये गंगा यमुना नदी आडवी आली. यमुना नदी आडवी आल्याच्या नंतर पाण्यात जायला वाट नाही. वसुदेव टोपली घेऊन रात्रीचं काळ, श्रावण महिना, वार बुधवार, रोहिणी नक्षत्र आणि अष्टमीचे रात्र या दिवशी पांडुरंग परमेश्वराचा जन्म झाला. श्रावण महिन्यात आपण गोकुळ अष्टमी म्हणतो. अष्टमीची रात्र श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र आणि वार बुधवार या दिवशी पांडुरंग परमात्मा श्रीकृष्णाचा जन्म झाला. आणि मग
असं घेऊन जात असताना एवढे गळ्यापर्यंत पाणी आलं. वसुदेव म्हणाला, यमुना नदी एवढे तुडुंब बनले, काळो कुट्ट अंधार, ढोलो पाऊस, विजांचा कडकडाट आणि लखलखाट गडगडाट ढगांचा आवाज, भयानक त्या दिवशी वादळी वारा सुटला होता. आणि त्या वेळेमध्ये माझ्या पांडुरंग करण्यात मला टोपलीत घेऊन वसुदेव निघाले गोकुळाकडे. जात असं नदी आली आणि नदीचं पाणी एवढं होतं, त्या असं वाढत 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 वर आलं. का आलं तर त्या यमुनेला माझ्या पांडुरंग करण्यात त्याचा पायाचं दर्शन घ्यायचं होतं. तेव्हा बाळकृष्णाने थोडा आपला पाय बाहेर काढला, पाण्याला लावला आणि तेव्हा यमुना नदीला अशी डुबांगली आणि वसुदेवाला जाण्याकरता रस्ता झाला. साक्षात शेष नागाने पांडुरंग परमात्मा दिसू नये म्हणून असा त्या टोपलीवरती नागाचा फडा घातलेला होता. आणि मग ते गोकुळात गेले वसुदेव. तिथे देवतीच्या पुढ्यात बाळ श्रीकृष्णाला ठेवला आणि मोठी झालेली मायावीची मुलगी ती घेऊन बंदीशाळेमध्ये आल्यानंतर दारं जे कुलपं होते, पाणेकरी होते, ठेवल्याबरोबर दारं कुलपं होती तशीच परत लागली. देवताने त्याला कोण मारली, तेव्हा दिलेला आघात आहे मायबापो. दारं कुलपं होती तशीच परत झाली. आणि ती मायावी मुलगी जेव्हा लढायला लागली तेव्हा कंसाला कळलं, अरे देवकीला मुलगा झाला, देवकीला मुलगा झाला, देवकीला मुलगा झाला. पण ती मायावी मुलगी होती. कंस तसाच रागाने बाहेर आला आणि त्या मुलीला खासकन तिची ओढली देवकीच्या मांडीवरून. आणि आता शेळेवरतीचा आपटणार तर ती त्या बंदी शाळेचे पत्रे फोडून वर आकाशात दिली आणि तिने उडून आकाशातून बोलले, अरे कंसा, तू मला काय मारणार? तुला मारणारा, तुला वध करणारा गोकुळामध्ये वाढत आहे. हा दे हा नंदा घरी पाळणा देखना तुमची रवा. आणि मग गोकुळात वाढत असताना बरेचसे प्रकार घडले. तुम्हाला प्रत्येकांना माहिती आहे. कंसाने मग पुढे जातात. कंसाने मग काय केलं, गोकुळामध्ये वाढत अशी आकाशवाणी झाल्याच्या नंतर कंसाने काय केलं, त्याने एक सभा भरवली आणि सभेमध्ये सगळ्यांना बोलवलं आणि काय सांगितलं, सभेमध्ये बोलवलंय, अरे पांडुरंग परमात्मा गोकुळामध्ये माझा 8वा अवतार, माझा वध करणारा वाटतोय, त्याला कोण मारणार? सर्व असे जमलेले आहे. आणि मग तिथे कोण आला, भट. कोण? गांगल भट. गांगल भट आला आणि म्हटला, कंसाने म्हटला, राजे तुम्ही काय घाबरता? मी माझं सगळं पोथी पुराण पंचांग विचार घेऊन जातो आणि त्या सूर्यकृष्णाला कधी जमिनीमध्ये गाडायला सांगतो. गेला गांगल भट, गोकुळात गेला. आणि मग गोकुळात गेल्यानंतर यशोदा माई उद्या आले, भक्ती आले, आपल्या बाळाचं सगळं भविष्य सगळं समजून घ्यावं. आणि यशोदा बाळाला पुढे आणलं. गांगल भट म्हटले, हा मुलगा अतिशय हुशार आहे, शत्रूला मारेल, असं करेल तसं करेल, पण हा डोळ्याला वेळ लावेल, हा गोकुळामध्ये चोऱ्या करेल, असं प्रकार सांगितला. हा काय बरोबर नाही, तुमचं नाव कलंकित करेल, याला काय करा, खड्डा करा आणि जमिनीत घालून टाका. असं बोलल्याबरोबर श्रीकृष्ण हसत होते. श्रीकृष्ण लहान असते, देवाचा अवतार, तो देवाला सगळं माहित होतं. अहो तो जमिनीत घालून टाकल्याबरोबर काय झालं, लाटण्या, पोलपाट, वरवंटे, पाटा, मुसळ हे सगळे निर्जीव वस्तू त्या सजीव झाल्या. लाटणी आली, त्याला मारायला सुरुवात केली त्या गांगल भटाला. पोलपाटाला त्या भबाडात मारायला सुरुवात केली आणि त्या गांगल भटाला कुदळी, पावडा, मुसळ सगळ्यांनी त्याला मारीत 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 बाहेर काढला. आणि तो गांगल भट एवढा पळाला, त्याला धोतर तुटला, हाडा धोतर फाटला आणि पंचांकून फाटला. तो टाकून पळाला आणि तो मथुरेत गेला. आणि कंसाला हात जोडले, महाराज अहो निर्जीवपासून सोडून झाल्यानंतर काय तुमचं वध मला काय परत दुसऱ्यांदा असं काय करायचं. कंस अजून घाबरला, त्याच्या हाताला दांडा मोडला, त्याचं छत्र मोडलं, आपण सपून घडायला लागले. म्हणजे अजून काळजी वाटायला लागली, आपलं काय होणार काय होणार.
ठीक आहे, मग पुन्हा मावशीला पाठवली, तिने विषयाचं दूध पाजलं, भरपूर काही सांगायचं आहे. पण जर सगळं सांगत बसलो तर मला याचाच वेळ जाईल, मग थोडं थोडं सांगतो. पुन्हा मावशीला पाठवली, ती म्हणजे माझ्या आवाज राक्षसी कंसाची मावशी, पुतना मावशी. तिला पाठवलं, तिने विषयाचं दूध पाजलं, पण कृष्णाने विष शोषून घेतलं आणि शोषून घेत असताना अप्सरा बनून गेली होती. आता अप्सरा म्हटल्यानंतर देवीने यशोदेने तिला बाळ दाखवलं, असं बरेच आहे. दूध पिता पिता तिचं संपूर्ण रक्त पियलं, त्यामुळे तिची बॉडी जमिनीवरती तिची शरीर पडलं, तरी कृष्ण काही सोडेना. थोडक्यात सांगत घेतो, वेळ फार मला कमी, वेळेत किंमत कीर्तन करायचं. आणि मग पुतना मावशीचा सुद्धा वध झाला. पुतना मावशीला पण तुकडे आवाज हवे राक्षसी तुकडे छोटे छोटे करून गोकुळवासी आणि तिथं अग्नी दिली तिला. पुतना मावशी आणि नंतर तो गाडा बनून निघाला. असे बरेचसे प्रकार झाले आणि हळूहळू कृष्ण गोकुळामध्ये मोठा झाला. अभंगाचं प्रथम कर पांडुरंग परमात्मा गोकुळामध्ये आल्याच्या नंतर हळूहळू पांडुरंग परमात्मा मोठे झाले, श्रीकृष्ण मोठे झाले आणि मग त्यांनी काय केलं, आपले सगळे चौंगडी जमवले. वाकड्या पेंड्या लागड्या चाकण्या असे सगळे चौंगडी जमवले आणि मग त्या चौंगड्यांची एक मैत्री झाली आणि मैत्री झाल्याच्या नंतर पांडुरंग करण्यात झाला. त्या गोकुळामध्ये दही दूध आणि लोणी त्याला खूप आवडायचं. मग पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण दही दुधाच्या त्या गोकुळामध्ये चोऱ्या करायचा, आपल्या चौंगड्याला जायचा, असं पांडुरंग परमात्मा मोठे झाले. आणि मग त्यांनी गवळ्यांच्या घरात सगळ्या चौंगड्यांना घेऊन सरायचं, दही दूध लोणी तोडायचं खायचं, हा त्यांनी सुरू केला. पण चौंगडी बरोबर असताना पांडुरंग परमात्म्यात दिलेला आघात आहे. सगळे चौंगडी बरोबर असताना मग ते दही दुधाची लोण्याची चोरी करायची. पण चोरी करत असताना ते सगळ्यांना सांगायचे, माझ्या तुम्ही मागे मागे या, कशा करता या, तर तुम्हाला मी
पोटभर देणार आहे. पण चोरी करीत असताना तुम्ही शांततेने राहायचं, काय बोलायचं नाही, करायचं नाही. अशा प्रकारे पांडुरंग परमात्म्याने गोकुळामध्ये चोऱ्या करायला लागले, मोठे झाले, चोऱ्या करायला लागले. दही दूध जोडणे, तुम्ही चोऱ्या नाही हा, दही दूध जोडणे त्यांना आवडतात. आणि अशा करताना करताना सगळ्या गवळणी त्यांना चोऱ्या करताना त्याला त्रासल्या होत्या. कारण खूप त्रास द्यायला पांडुरंग परमात्मा गोकुळामध्ये खूप त्रास द्यायला लागले. आणि मग त्या प्रत्येक गवळणी यशोदा मातेकडे जायच्या. आणि एवढा तुला हा पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण एवढा त्रास देतो, एवढा यशोदाकडे आल्या. यशोदा माई, आज तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. एवढ्या जाईल त्याच्या चोऱ्या करतो का? आमच्या सासू सासऱ्यांच्या आम्हाला शिव्या ऐकाव्या लागतात, आम्हाला नाही ते वाक्य ऐकायला लागतात. कारण तो चोऱ्या करतो आणि सगळं आमच्यावरती येतो. तुझ्या काहीतरी कृष्णाला सांग, आम्ही या गोकुळामध्ये राहायचं का निघून जायचं का? एवढा भयंकर त्रास देतोय, अतिशय त्रास देतोय. तुम्ही तुमच्या कृष्णाला काहीतरी सांगा. यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का झालं? आम्ही राहू का नको राहू? एवढं भयंकर त्रास देतोय. त्याला नुसता त्रास देत नाही. एकदा पांडुरंग परमात्म्याने काय केलं, त्या तक्रारी गवळणी करीत असताना एक गवळण त्याला म्हणली का या श्रीकृष्णाची शेती चांगली झाडाला बांधून ठेवली पाहिजे. हे कृष्णाने ऐकलं. असा चोऱ्या करेल ते बघू आपण, याची शेंडी पकडू. सगळ्या गवळणी मिळून एक गवळण म्हणजे झाडाला बांधून ठेवली. कृष्णाने ऐकलं. कृष्ण म्हणजे देवाचा धावला, त्याला काय समजत नाही. तुम्ही काय म्हणताय ते तुमच्या मनात काय, कंकण बाबांच्या मनात काय, टाकेकर बाबांच्या मनात ते देव काय आपण साधी म्हणतो ना. देवाला आपण म्हणतो ना, देवा तुला दोन डोळे. आपण एखाद्या भक्ताला म्हणतो, बघा बाबा माझ्या पोराला बरं नाही, तुम्हाला दोन डोळे आणि आम्हाला किती? एक डोळा. एक डोळा असं ऐकलं ना, एक डोळा. तसा आम्हाला एक डोळे, तुम्हाला दोन डोळे. मग तसे देवाला कळतंय. आणि हे पांडुरंग परमात्म्याने ऐकलं की ही गवळण म्हणते का याची शेंडीला झाडाला बांधून ठेव. त्यांनी काय केलं, रात्रीच्या गवळणीच्या घरात शिरला. घरात शिरला आणि त्यांनी काय केलं, तिच्या नवऱ्याची दाढी आणि त्या गवळणीची वेणी अशी गाठ मारली. दाढीच्या आणि वेणीची गाठ मारली रात्री. म्हणजे आता पहाटे लवकरच झोपेत होती आणि पण निघून आला. निघून आल्याच्या नंतर सकाळ झाली. दोघांची गवळे आणि गवळण उठली. तो ती उठायला की त्याच्या दाढीला धक्का लागला. तो गवळीच्या गवळीला उठ्या, अगं आपल्याला दोन पोर आहे, त्या आपली वेळ आहे काय? त्याची दाढी मी मला खुणवते. अहो म्हणते मी तुम्हाला खुणवीत नाही, अगं तू तुम्हाला खुणवते सारखे असे माझे मान हसते. हा ते म्हणजे तुम्ही खुणत नाही, मी तुला तुम्ही मला खुणवीत नाही, तुम्ही तर मला खुणवताय. माझी पण वेळ त्याला वाटताय. म्हणजे आता हिला वाटते का गवळी मला खुणवते आणि गवळणीला वाटतोय का गवळण मला खुणवते. शेतीची आणि दाढीची गाड बांधली ही त्या दोघांनाही माहीत नव्हती. आणि मग गाड बांधली, आता सोडायची कशी? कारण साक्षात माझ्या पांडुरंग परमात्म्याने वेणीची आणि दाढीची गाड बांधली होती. कशी काय? मग तसेच ते दाढी आणि वेणी घेऊन रस्त्यावर असे आणि दोघं जण, ही इकडे वळते ती इकडे वळते. एक बैल पुढे गेला का ह्या बैलाचा कात्रा कसा वळतो, तो बैल पुढे गेला का
त्याचा कात्रावरचा ह्याला घेतो अशी त्यांची गत झाली आणि लोक सगळे हसायला लागली. बाहेर सगळे गवळे हसायला लागले. अरे म्हणजे हे दाढीची आणि वेणीची गाठ आता हे सुटणार कशी? भरपूर सोडण्याचा प्रयत्न केला पण सुटतच नाही. आता कैचीने कापावी तर दाढीची चांगली कापते. गावले आता करायचं काय? पांडव परमात्मा असा लांब करून बघत होता आणि सांगित आणि शेळी बांधते काय आता हिला चांगली बघतो. आणि मग ते दोघं आले आणि हाती पाया कृष्णाला शरण आले. अरे कृष्णा तू काहीतरी बाबा कर. कृष्णाने तुझ्या दाढी होत्या त्या वेणी होत्या अशी नजर मारल्या बरोबर त्या आपोआप सुटली गाठ नाही का? ती देवाने बांधलेली गाठ होती. साध्या सुद्धा माणसाने बांधलेली गाठ नव्हती हो. म्हणजे देवाने बांधलेली गाठ कधीच सुटत नाही. देवाने दिलेला आशीर्वाद तुम्हाला चांगला तो कधीच वाया जाणार नाही. म्हणून तुम्ही काय करा? भक्ती करा. तुमच्या बरोबर फक्त भक्ती आणि भक्ती देणार आहे दुसरं काही नाही. आणि ते गाठ आपोआप सुटली. आणि मग तो गवळणीला पांडुरंग परमात्मा म्हणाले हे बघ तू माझी शेळी त्या झाडाला बांधली होतीस ना आता काय करशील मला बोलशील कधी बोलशील नाही बाबा तुझ्या पाया पडतो देवा पण मी असं परत कधी काही करणार नाही. अशा भरपूर काही पांडुरंग परमात्म्याने गोकुळात भरपूर गवळणीसाठी केला. गवळणीला त्रास दिला पण एवढा त्रास देत असताना सगळ्या गवळणी त्या कृष्णावरती मोहित होत्या. त्यांना मोहित होत्या एकदम मोहित होत्या. आणि मग तो विद्या मंजूर आपला पावा वाजवायला लागला का सगळ्या गवळणी वेड्या होत्या. नको भावा कानोबा मुलानी नको भावा कानोबा त्या कृष्णाच्या बासरी जरी कृष्णाकडे वाईट बघत असेल कृष्णाने त्रास दिला कृष्णाच्या तक्रारी यशोदा मातेकडे करीत असेल परंतु त्या सगळ्या गवळणींचा प्रेम परमात्म्यावरती होतं. एकदा का कृष्णाच्या पावा बांधायला सुरुवात झाली का सगळ्या गवळणी मोहित व्हायच्या वेड्या व्हायच्या. आपल्या बाळाला जरी दूध पाहिजे असल्या तरी बाळाला तिथेच टाकायच्या आणि पांडुरंग परमात्मा कुंज वनात बासरी वाजवते तिकडे जायचे.
एखादी गवळण घागर घेऊन पाण्याला चालली असली तरी घागर तिथेच टाकायची आणि माझ्या पांढरंग परमेश्वरच्या मंजूर अशा मधुर बासीच्या मोवेच्या वेणूचा नाद ऐकण्याकरता तुमचे म्हणत एवढ्या गवळणी वेगळ्या झाल्या माझ्या पांडुरंगाची वेळा हात आहे आणि मग असे अनेक प्रकारचे माझ्या पांडुरंग परमेश्वराने गोकुळात चोऱ्या केल्या भरपूर काय केलं एकदा काय झालं गोकुळामध्ये चोरी करण्याकरता पांडुरंग परमात्मा गेले आणि चोरी करण्याकरता गेले त्यानंतर तिथे काय झालं त्यांनी प्रकार केला अभंगाच्या चरणात आज देतो पोट भरली पुढे म्हणाल तो वरी काय पोट भरलेला काय त्याला वागोळे महाराज दही दूध जोडी तूप असं कोणी सांगितलं पांडुरंग परमात्म्याने सगळ्या सौंगड्यानं काय सांगितलं तुम्हाला मी भरपूर पोटभर देईन तुम्ही खाऊन जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला देईल काय देईल दही दूध लोणी तूप आणि एकदा पांडुरंग परमेश्वराने सगळ्या सौंगड्याने सांगितलं आणि गोकुळात चोरी करायला गेले चोरी करायला गेल्याच्या नंतर काय केलं दही दूध लोणी सगळं काही सौंगड्याने घेऊन खाल्लं मणके खाली काढले हंड्या काढल्या दही दूध लोणी सगळं काही खाल्लं आणि खाल्ल्यानंतर एक तुपाची घागर अशी भरलेली होती आणि ते तूप त्या गवळ्याने महाभोजन पंक्ती करता वाटण्याकरता ते साठून जमा करून ठेवलेलं होतं आणि मग पांडुरंग परमेश्वराने काय केलं ते संपूर्ण त्या केलेल्या सौंगड्यांनी वाकड्या पेंड्या लंगड्या सगळ्यांनी खाल्लं आणि घागर पूर्ण रिकामे केले रात्रीची चोरी केली आणि ते तूप जे होतं ना सासू सून सासरे झोपले होते त्याचं थोडं तूप काढलं आणि त्या सुनेच्या तोंडाला असं लावून ठेवलं आणि परमात्मा निघून गेले आता सुनेच्या तोंडाला तूप लावलेल्या नंतर सासू सकाळी उठली दुधाची पडकी एक पण दिसत नाही अरे दूध नाही दही नाही लोणी नाही तूप काय काहीच नाही मग तुपाची घागर एवढी भरली तरी कुठे आहे तर ती घागर त्या सुनेच्या उश्याला माझ्या पांडुरंग परमेश्वराने ठेवली आणि त्यातलं तूप काढून तिच्या काही तोंडाला लावलं होतं सासू म्हणते हिच्या तोंडाला तूप आणि तिचं घागरीची मणकी इथं ते घागर तुपाची इथं जाईल म्हणजे हिने चोरी केली तिने अशा सुनेला शिव्या दिल्या अशा सुनेला शिव्या
शिव्या दिल्या तू वैतागून गेल्या अहो सासूबाई मी काय तो खाल्लं नाही मी मला काही माहीत नाही एवढं जायचं मी कशी काय खाणार आहे मी काय खाल्लं नाही आणि ते कोणी खाल्लं होतं तर माझ्या पांढरं परमात्म्याच्या बोंगाड्याने खाल्लं होतं त्याला तृप्त केलं होतं खावं म्हणून आधी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी म्हणून आपण त्या पांढऱ्या परमात्म्याच्या भजन करू विठोबा अशा प्रकारे माझ्या पांडुरंग परमात्म्याने गोकुळामध्ये भरपूर सोन्या केल्या सगळ्या गवळणींना त्रास दिला गवळणीने गाण्याने मदमाईकडे सांगितले आणि असं करीत असताना त्या पाव्याच्या नाकाने सगळ्या गवळणी घेऊन झाल्या होत्या आणि मग यशोदा माता कंटाळली अरे म्हणजे कृष्णा तुझ्या किती चोऱ्या तुझ्या किती तक्रारी हे ऐकून 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 मी तर कंटाळले बाबा काय करावं आणि काय नको असं मला झालेलं आहे त्यापेक्षा तू असं कर तुझ्या सगळ्या गायी घे वास्त्र घे आणि सगळ्या चौकड्यांना घेऊन तू रानात जा जंगलात जा आणि हे गायी पात्र सांभाळ आणि कृष्णाला पण माझ्या पांडुरंग करण्याचा हेच पाहिजे होतं कारण त्याला कोपऱ्यात जाऊन काही करायला जमत नव्हतं पण बाहेर गेल्यानंतर माझ्या पांडुरंग परमेश्वराला भरपूर काय करायचं होतं आणि ही यशोदा मातेने सांगितल्यानंतर पांडुरंग परमेश्वराला खूप आनंद झाला आणि मग त्याने सगळ्या चौकड्यांना एकत्र केले पेजा
जरा आपले थोडंसं काहीतरी मदत पाहिजे कुणाच्या डोक्याने घेतल्या बरोबर ना अवघड मला पेल्या सुदाम्या वाकड्या टाकल्या सगळ्यांना जमा केले आणि मग सगळ्या सौंगड्याला घेऊन ते रानात पांडुरंग परमात्मा काही करायला गेले आणि काही चालत असताना काही सगळं करत असताना त्यांनी काय सांगितलं पांडुरंग करण्यात गेली हे पा सगळ्या सौंदर्याने त्यांनी सांगितलं आपल्याला रानामध्ये काही चालायला तर काही चालायला आपण आपल्या पूर्वी आपल्याकडे गावाला जंगलामध्ये राखणीला गुरा घ्यायची है ना येऊन राखणीला आपली गुरा घ्यायची आणि मग तो आपल्या गावाची भाड्याच्या मशीला न्यायचा घ्यायला बाबत न्यायचा बरोबर ना आणि तिकडे जायचा आणि मग तो सांभाळून तो घेऊन यायचा आणि आपण त्याला आपली सराई झाली का त्याला आपण बरोबर ना मग तो काही करायला घेत जाऊन घेऊन गेला का तो सोबत काय नाही का कारण कधी वेळ उशीर होईल कधी येईल आणि कधी नाही म्हणून आपल्या तो गावाने काय करायचा आपली सोबत घ्यायचा शिलोरी म्हणून पांडुरंग परमेश्वराने सगळ्या सौंगड्याला सांगितलं बाबांनो काय करा आपल्याला काही जंगलामध्ये चालायला जायचं आहे तेव्हा सगळ्यांनी काय करा कोणी भाकरी द्या भाजी द्या कोणी दही भाकरी द्या कोणी दूध भात द्या कोणी अशा अनेक प्रकारच्या सगळ्यांनी शिजवल्या घ्या कशा करता घ्या तर आपण तिथे गेलो तर आपल्या दुसरीचे काही खायला काय मिळणार नाही मग खायला काय मिळणार नाही त्याकरता आपली शिदोरी आपल्याबरोबर असायला पाहिजे शिदोरी आपल्याबरोबर जर नसेल तर आपण काय खाणार काय राहणार आणि शिदोरी आपण जर तीर्थयात्रेला गेलो तर कुठे अन्य ठिकाणी गेलो तर आपण जाताना काय करतो चपाती भाजी घेतो कधी कधी आपली भाजी काय होते आपण काय काय केली का पाणी जास्त असलं का जाम होते म्हणजे आपण काय करतो फेकून देतो पण ही शिदोरी पांढरं करण्यात त्या सौंदर्यांची होती आणि मायबापू ही शिदोरी खराब होणार नाही तुम्हा आमच्या सर्वसामान्य माणसाची ही शिदोरी नव्हती की माझ्या देवाची आणि मग सगळ्या सौंदर्याने शिदोरी बरोबर घेतली कोणी भाजी भाकरी कोणी दही भात कोणी दूध भात कोणी कसली भाकरी नाचणीची भाकरी कोणी अशा अनेक प्रकारच्या शिदोरी सगळ्या सौंदर्याने एकत्र घेतल्या आणि पांडुरंग परमेश्वरा बरोबर काय करायला गेले गाई आणि वासरं चालायला गेले आणि वासरं चालायला गेल्याच्या नंतर ते एका ठिकाणी जमले असे जमले आणि मग जमल्याच्या नंतर तर तिथे रात खेळा सगळे काय त्याचे खेळ तिथे चालू झाले आणि मग तिथे खेळत असताना विटी दांडू लगोर चैडू अजून अशा अनेक प्रकारचे पण तात्यांना गवळणी मोहित झाल्या होत्या त्यांनाही काही घेऊन गेला रात खेळा त्या जंगलामध्ये ते खेळले खेळल्याच्या नंतर खूप आनंद त्यांनी घेतला आणि मग आनंद घेतल्याच्या नंतर त्यांनी मग एका ठिकाणी यमुनेच्या गिरी यमुनेच्या तिरिकात पाहिला हरी
फिरत चाललेल्या मधुरे बाजारी मारला खडा आणि फुलला गडा फोडीला घरी. आणि अशा प्रकारे सगळे सौंदर्य आणि माझ्या गोकुळातल्या काही गवळणी त्या मोहित झाल्या होत्या. त्या जंगलामध्ये आल्या आणि मग त्यांनी जंगलामध्ये आल्याच्या नंतर आपली शिदोरी त्यांनी सोडली. शिदोरी सोडल्या आणि मला कोणी काय आणले कोणी काय आणि सगळ्या शिदोऱ्या काढले बाबा. ती पण कधी कुठं सांभाळली असते ना मी गेला काढले दोन आणि सगळ्या शिदोऱ्या आणलेल्या प्रत्येकाने कोणी दही भाकरी कोणी दूध भाकरी कोणी भाजी भाकरी कोणी मेथीची भाजी कोणी भेंड्याची भाजी बरोबर ना आणि जेवली. आणि मग त्या सगळ्या शिदोऱ्या अशा एकत्र केल्या आणि मग एकत्र केलेल्या नंतर एकत्र केला आणि मग तो काड्या त्यांनी एकत्र तयार केला. माऊली तारा, माऊली तारा. अशा प्रकारे त्यांनी काळा जवळ केला एकत्र केला आणि मग त्यांनी सगळा तो काळा एकत्र केलेल्या नंतर त्यांनी आता काळ्याचे दिवस झाले आणि म्हणून आता शेवटचा शहर नाही देखील थांबवतो. चला आणि मग काळा एकत्र करून त्यांनी हाती फोडायला सुरुवात केली आणि तो काळा तेव्हा ठिकाणी मिळणार नाही पण आपण भाग्यवान आहोत या भूतलावर. आता या ठिकाणी
गाण्याचं कीर्तन झालंय, परंतु मला थोडंसं बोलायचं राहिलं. या काल्याच्या कीर्तनाकरता आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी हरिओम सतना मार्गदर्शन संप्रदाय भक्ती पंचक्रोशी आणि आदरणीय आपल्या जिवे ग्रामपंचायत सरपंच आणि मधुरगावकडा गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच रोहिदाजी साजेकर, आपल्या भक्ती पंचक्रोशी हरिओम सतना मार्गदर्शन संप्रदायाची मंडळी, माता भगिनी हे सर्व या कीर्तनाला उपस्थित राहिला. या सर्वांचे मी माझ्या वतीने मदत आम्हाला काय थोडंपण पाहिजे वाहन पायी बरी सगळ्यांचे आभार मानतो. त्या सर्वांना सुद्धा इथं आल्यास मला त्यांनी जबाब दिले होते का महाराज हे नसले ऋणी आहे आणि झालेली सेवा मी माझ्या गुरुचरणी समर्पित करून त्याला पूर्ण विराम देतोय. जय विठ्ठल जय माझे वडिलांच्या ठिकाणी असलेले माझ्या आधारस्तंभ ज्यांचे वडील असतं माझ्या डोक्यावर राहिलेले आमचे नाना बाबा समोर ज्यांचं माझं चुकून नाव घ्यायचं राहिलं मी बाबांना विनंती करीन, दादांना मला क्षमा असावी, माझं नाव तुमचं घ्यायचं राहिलं. त्यांचं वडील असतं माझ्या डोक्यावर नेहमी असतं, त्यांचे मी आभारी आहे आणि मी झालेली सेवा या ठिकाणी संपलेली आहे.